नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ, सगळ्यांना शुभ प्रभात। मित्रांनो, थर्ड टेट म्हणजेच टेट 2025 शिक्षक निवड किंवा शिक्षक भरती जी परीक्षा आहे, शिक्षक अभियोग्यता किंवा बुद्धिमत्ता जी परीक्षा आहे, या परीक्षेची आपण तयारी करत आहोत। आपण इंग्रजी जो विषय आहे, इंग्रजी जो घटक आहे, या घटकावर या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यांची तयारी आपण करत आहोत। तर मित्रांनो, व्याकरणाचे महत्त्वाचे दोन टॉपिक विचारले जातील परीक्षेला। एक आहे डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच आणि दुसरा आहे व्हॉइस। तर मी व्हॉइस या टॉपिक बद्दलची इत्थंभूत प्रस्तावना किंवा माहिती याच्या पूर्वीच्या तासिकांमध्ये दिलेली आहे। याच्या पूर्वीच्या तासिकांमध्ये आपण ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, किती प्रकारच्या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस करता येते हे आपण पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर मी सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं याच्या पूर्वीच्या तासिकेमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यानंतरच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे देखील सांगितलं आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत पॅसिव्ह वॉइस ऑफ सिंपल फ्युचर टेन्स। आजच्या तासिकेमध्ये आपण काय पाहणार आहोत, पॅसिव्ह वॉइस ऑफ सिंपल फ्युचर टेन्स, साध्या भविष्य काळाचे पॅसिव्ह वॉइस। ज्याला सिंपल फ्युचर टेन्स येतो, ज्याला सिंपल फ्युचर टेन्स माहित आहे, त्यालाच मी सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह वॉइस शिकवू शकतो। म्हणजे तुम्हाला जर पॅसिव्ह वॉइस पाहायचं असेल, शिकायचं असेल सिंपल फ्युचरचं, तुम्हाला स्वतःला सिंपल फ्युचर टेन्स माहित असला पाहिजे, त्याची रचना माहित असली पाहिजे की दिलेलं वाक्य हे सिंपल फ्युचर टेन्स आहे याचा कॉन्फिडन्स तुम्हाला असला पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांना सिंपल फ्युचर टेन्स माहित नाही त्यांना मी इथं थोडक्यामध्ये माहिती देतो। पहा मित्रांनो, तुम्हाला एक ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य दिलं जातं आणि त्या ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स असेल तर त्याची रचना कशी असते, ते वाक्य जर सिंपल फ्युचरचं असेल तर ते कसं दिसतं, तर त्या वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट दिला असतो त्यांनी, आणि सब्जेक्टच्या लगेच नंतर त्यांनी दिलं असतं शाल किंवा वेल, हे भविष्य काळदर्शक सहाय्यकारी क्रियापद। त्याच्या लगेच नंतर क्रियापदाचं मूळ रूप त्यांनी दिलं असतं, बेस फॉर्म ऑफ द वर्ब आपण त्याला म्हणतो, रूट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो, ते तिथं असतं। आणि शेवटी जे असतं या वाक्यामध्ये शेवटी ऑब्जेक्ट असतं। जर तुम्हाला दिलेल्या ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये अशी स्ट्रक्चर असेल, अशी रचना असेल, असं कम्पोजिशन असेल तर तुमचं वाक्य सिंपल फ्युचरचं आहे। तुम्हाला जे ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य देण्यात आलेलं आहे त्याची रचना जर अशा प्रकारची असेल, कशी असेल, आधी सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर शाल किंवा विल हे भविष्य काळदर्शक सहाय्यकारी क्रियापदे आहेत, त्याच्या लगेच नंतर क्रियापदाचं मूळ रूप आहे, आणि शेवटी जर ऑब्जेक्ट असेल, अशी रचना असलेलं ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य तुम्हाला दिलं असेल तर डेफिनेटली हे सिंपल फ्युचरचं वाक्य आहे। पहा, तर शाल किंवा विल, शाल किंवा विल अधिक क्रियापदाचं मूळ रूप, शाल किंवा विल अधिक बेस फॉर्म ऑफ द वर्ब, शाल किंवा विल अधिक रूट फॉर्म ऑफ द वर्ब जर वाक्यामध्ये असेल तर ते 100% सिंपल फ्युचरचं वाक्य आहे। पहा, काळ ओळखणं फार सोपं आहे। ज्या विद्यार्थ्यांना काळ येत नाही, मी त्यांना सांगतोय की आधीचे माझे जे व्हिडिओ आहेत प्लेलिस्टवर जा, तिथं टेन्सची स्पेशल प्लेलिस्ट आहे, तिथं सर्च करा सिंपल फ्युचर टेन्स, लगेच तुम्हाला भेटून जाईल। समजलं? म्हणजे पहा, मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब जर वाक्यात असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब जर वाक्यात असेल तर तो सिंपल पास्ट आहे, आणि शाल किंवा विल अधिक क्रियापदाचं मूळ रूप जर असेल, शाल किंवा विल अधिक क्रियापदाचं मूळ रूप जर वाक्यामध्ये असेल तर 100% ते वाक्य सिंपल फ्युचरचंच आहे। तर अशी असते सिंपल फ्युचरची रचना। सच अ टाइप ऑफ सेंटेन्स इज गिव्हन, सच अ टेन्स इज गिव्हन टू अस अँड वी आर टोल्ड टू चेंज वॉइस। अशी रचना असलेलं वाक्य आपल्याला देतात, साध्या भविष्यकाळाची रचना असलेलं वाक्य देतात आपल्याला, आणि म्हणतात या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करा। तर अशा वाक्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते मी तुम्हाला काही उदाहरणं घेऊन सांगतो। एक माझ्या मनचं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला। बघा, वाक्याच्या सुरुवातीला करता आहे, त्याच्या लगेच नंतर क्रियापदाचे मूळ रूप शाल, त्याच्या वापरा वाक्याच्या सुरुवातीला करता, त्याच्या लगेच नंतर भविष्यकाळवाचक सहाय्यकारी क्रियापद शाल, त्याच्या लगेच नंतर क्रियापदाचं मूळ रूप पास, आय शाल पास, आणि शेवटी कर्म। आई शाल पास द एक्झाम, आई शाल पास द एक्झाम, मी परीक्षा उत्तीर्ण होईन, मी परीक्षा उत्तीर्ण करेन, हे वाक्य साध्या भविष्यकाळाचं आहे। बघा तुम्ही, इथं करता दिलाय, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब दिलाय शाल, त्यानंतर दिलंय मेन वर्ब, क्रियापदाचं मूळ रूप जे आहे ते कोण आहे, पास, आणि शेवटी दिलंय ऑब्जेक्ट। बघा, हे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे। तर तुम्ही काय करायचं, जेव्हा तुम्हाला चेंज व्हाईस म्हणून दिलं जाईल किंवा ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स टू पॅसिव्ह वॉइस म्हटलं जाईल, तुम्ही आधी वाक्याचा प्रकार पाहून घ्या।
आधी सब्जेक्ट दिलाय, नंतर वर्ब दिलंय. बघा हे दोघं जण मिळून एकच वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब मिळून हे या वाक्याचं कोण आहेत, वर्ब म्हणून काम करतात. आधी सब्जेक्ट आलाय, नंतर वर्ब आला. हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि शेवटी ऑब्जेक्ट दिलाय, है की नाही. तर हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. वाक्याचा काळ पहा, सिंपल फ्युचर आहे. शाल किंवा विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. मग हे जे ऍक्टिव्हाइजचं वाक्य आहे सिंपल फ्युचरचं आहे, याचं पॅशवाइज करा. मग डोळ्यासमोर सिंपल फ्युचर टेन्सच्या पॅशवाइजचे नियम आणा. आता तुम्हाला ते नियम काय आहेत तर पहा, नियम सांगतो. ऍक्टिव्हाइजचं पॅशवाइज करताना, साध्या भविष्यकाळाचं पॅशवाइज करताना असो की कोणत्याही जगातील इंग्रजी वाक्याचं पॅशवाइज करताना असो, वाक्याच्या सुरुवातीला आधी दिलेल्या वाक्याचा ऑब्जेक्ट घेतात. म्हणून इथे ऑब्जेक्ट घ्या, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतात. मी तुम्हाला सांगितलंय सगळ्या सिंपल टेन्सेस मध्ये, सगळ्या साध्या काळामध्ये बी ची रूप हेल्पिंग वर्ब घेतात. इथं बी चं भविष्यकाळ रूप घ्या, शाल बी किंवा विल बी. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतात आणि शेवटी जे आहे ते बीवाय बाय नंतर सब्जेक्ट घेतात, करता घेतात द्वितीय विभक्तीत. अशा रीतीनं सिंपल फ्युचरचं पॅशवाइज केलं जातं. ही रचना आहे सिंपल फ्युचरच्या पॅशवाइजची. यू कॅन फॉलो ऑल दोज रूल्स अँड यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स टू पॅशवाइज. पण या वाक्याचं पॅशवाइज करतो. आधी ऑब्जेक्ट घ्या म्हटले. ऑब्जेक्ट कोण आहे हो, द एक्झाम. द एक्झाम ऍक्टिव्हाइजचं जे कर्म आहे ते पॅशवाइजचा सब्जेक्ट म्हणून येतं, सब्जेक्टच्या जागी येतं. आलं. त्याच्यानंतर बी चं भविष्यकाळी रूप घ्या. आता बी नावाचं जे हेल्पिंग वर्ब आहे त्याचं भविष्यकाळी रूप कोण आहे, शाल बी किंवा विल बी. बी चं वर्तमानकाळी रूप कोण आहे, इज, एम, आर. बी चं भूतकाळी रूप कोण आहे, वॉज, वेअर. आणि बी चं भविष्यकाळी रूप कोण आहे, शाल बी किंवा विल बी. मग याच्यानुसार इथं बी चं भविष्यकाळी रूप घ्या, विल बी. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या. पास या शब्दाचं थर्ड फॉर्म काय आहे, पास या शब्दाचं थर्ड फॉर्म आहे पास्ड. पहा, पास या शब्दाचं थर्ड फॉर्म आहे पास्ड. आणि शेवटी काय करायचंय, शेवटी बीवाय बाय नंतर, बघा इथं म्हटलंय बीवाय बाय नंतर जो आपला जो दिलेल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो सेकंड केस मध्ये घेऊन टाका. तर अशा रीतीनं तुम्ही सिंपल फ्युचरचं पॅशवाइज करू शकता. कोण आहे सब्जेक्ट दिलेल्या वाक्याचा, आय. आयची सेकंड जी केस आहे द्वितीय विभक्ती आहे ती कोण आहे, मी. तर अशा रीतीनं तुम्ही सिंपल फ्युचरचं पॅशवाइज करू शकता. ऍक्टिव्हाइजचा पॅशवाइज करताना वाक्याचा टेन्स बदलत नाही, वाक्याचा जो काळ आहे तो बदलत नाही, वाक्याचा मिनिंग म्हणजे अर्थ बदलत नाही, फक्त वाक्याची रचना तेवढी बदलते. सब्जेक्ट जातो ऑब्जेक्टच्या जागी आणि ऑब्जेक्ट येतो सब्जेक्टच्या जागी. रचना बदलते, वाक्याची जागा बदलते सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची. समजलं. तर चला एक वाक्य मनानं घेतलं होतं त्याचं पॅशवाइज तुम्हाला करून दाखवलंय. आता मागच्या परीक्षांमध्ये IBPS ने जे प्रश्न विचारले साध्या भविष्यकाळाचे पॅशवाइज करण्यासाठी त्यांना मी इथे घेतो. आणि तुम्ही तुमच्या माहितीसाठी किंवा तुमच्या म्हणजे आठवणीत राहण्यासाठी बघा काय करा, तो फॉर्म्युला लिहून घ्या. काय फॉर्म्युला आहे साध्या भविष्यकाळाचं पॅशवाइज करण्याचा, आधी ऑब्जेक्ट घेतात, त्याच्यानुसार शाल बी किंवा विल बी ही हेल्पिंग वर्ब घेतात, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतात, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणि शेवटी बीवाय बाय नंतर सब्जेक्ट घेतात द्वितीय विभक्तीत. तर या सूत्रानुसार जा किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करा, तुम्हाला साध्या भविष्यकाळाचा पॅशवाइज येईल. त्याला एक वाक्य घेतो इथं. कियारा, मुलीचं नाव आहे बघा, कियारा will sign all the documents पहा हे वाक्य पहा. कियारा किंवा तुम्ही कायरा सुद्धा म्हणू शकता. will sign all the documents. कियारा will sign all the documents. कियारा सगळ्या डॉक्युमेंट्सवर साइन करेल. आता या वाक्याचा बघा तुम्ही प्रकार पहा. वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट आलंय, त्याच्या लगेच नंतर वर्ब आलंय. आधी सब्जेक्ट नंतर वर्ब आलं की वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असतं. आधी करता त्याच्या लगेच नंतर क्रियापद आलं की वाक्य स्टेटमेंट असतं, असर्टिव्ह सेंटेन्स असतं. दिलेल्या वाक्याचा प्रकार काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. वाक्याचा काळ पहा. शाल किंवा विल आलं, शाल किंवा विल त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आलं तर वाक्याचा काळ आहे सिंपल फ्युचर टेन्स. वाक्याचा काळ आहे सिंपल फ्युचर.
मग डोळ्यासमोर सिंपल फ्युचरचे पेशवेचे नियम म्हणा. तर आपल्याला वाक्यामध्ये सब्जेक्ट दिले, वर्ब दिले आणि डॉक्युमेंट्स हा जो शब्द आहे तो आपला ऑब्जेक्ट आहे. पण याच्या आधी जे काय आले पहा, याच्या आधी जे काही आर्टिकल आलेलं आहे, इथं आर्टिकल आलेलं आहे द, इथे त्याचं ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे. मग हे जे ऍडजेक्टिव्ह असतील, हे जे आर्टिकल असतील ते ऑब्जेक्ट सोबतच घ्यायचे. आपण जिथे जिथे ऑब्जेक्ट जाईल तिथे तिथे त्याचं ऍडजेक्टिव्ह घ्यायचं, तिथे तिथे त्याचं आर्टिकल त्याच क्रमाने घ्यायचं. तर आपलं ऑब्जेक्ट हे एवढं आहे, हे वर्ब आहे आपलं आणि हे आपला सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सगळं आपण पाहिलंय. आता साध्या भविष्यकाळाची पेशवेची ही जी तुम्हाला आता नियम दिले होते मी, ते नियम फॉलो करा आणि या वाक्याचं पेशवेस करा. कसं करतात, आधी ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट आहे ऑल द डॉक्युमेंट्स, ऑल द डॉक्युमेंट्स हे ऑब्जेक्ट होतं, ऍक्टिव्हाइजचं कर्म होतं, ते पेशवेचा सब्जेक्ट म्हणून आलं. याच्यानुसार बीचं भविष्यकाळ रूप घ्या, विल बी. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या, साइन्ड. आणि शेवटी बी बाय नंतर करता घ्या द्वितीय विभक्तीत, कायरा किंवा कियारा. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स इनटू पेशवेस. पहा, कियारा विल साइन ऑल द डॉक्युमेंट्स. याचं पेशवेस येतं ऑल द डॉक्युमेंट्स विल बी साइन बाय कियारा. हे झालं एक. दुसरं उदाहरण घ्या, वी विल रिमाइंड यू अगेन. बघा दुसरं वाक्य काय, वी विल रिमाइंड यू अगेन. यू अगेन. पहा, वी विल रिमाइंड यू अगेन. आम्ही तुला पुन्हा स्मरण करून देऊ. रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे. वी विल रिमाइंड यू अगेन. अगेन म्हणजे पुन्हा. आम्ही तुला, सॉरी यस, तुला बी होते, तुम्हाला पण होतो. यू म्हणजे तू पण होते आणि तुम्ही पण होते. आम्ही तुला पुन्हा आठवण करून देऊ. या वाक्याचा प्रकार पहा, आधी सब्जेक्ट आलाय त्यानंतर वर्ब आलाय. आधी सब्जेक्ट त्यानंतर वर्ब आला की वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असतं. त्यानंतर आता काय काय दिलंय पहा, सब्जेक्ट दिलाय, वर्ब दिलाय, ऑब्जेक्ट देखील दिलाय. मग तीन गोष्टी बघा, मेन वर्बच्या लगेच नंतर जर प्रोनाउन आलं, मेन वर्बच्या लगेच नंतर नाउन आलं, नाउन किंवा प्रोनाउन आलं तर ते ऑब्जेक्ट असते. ऑब्जेक्ट हे आहे. हा शब्द कोण आहे, हा ऑब्जेक्ट नाही, हा वर्ब बद्दल माहिती देणारा शब्द आहे. आणि जो वर्ड, जो शब्द, जी शब्दाची जात वर्ब बद्दल माहिती देते त्याला ऍडवर्ब म्हणतात. हे या वाक्यातलं ऍडवर्ब आहे. याला आपल्याला वाक्यामध्ये आहे तिथं ठेवायचंय. फक्त एवढ्या वाक्याचं पेशवेस करायचंय. आपल्याला घेणं देणं कुणाशी आहे, आपल्याला घेणं देणं फक्त सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टशी आहे. मग चला, चेंज द व्हॉइस या वाक्याचं पेशवेस करा. कसं करतो पेशवेस, आधी घ्यायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे, यू. याच्यानंतर बीचं भविष्यकाळ रूप घ्यायचं. काय आहे बीचं भविष्यकाळ रूप, विल बी. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचं. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब कोण आहे, रिमाइंड. तर थर्ड फॉर्म कोण आहे, रिमाइंडेड. आणि शेवटी काय करतात, बीवाय बाय नंतर करतात घेतात. पण वाक्यात जर असं कोणी कॉम्प्लिमेंट असेल, ऍडजेक्टिव्ह असेल किंवा सेकंड ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला माहित आहे की त्यांना थर्ड फॉर्म ऑफ द वर्बच्या लगेच नंतर घ्यायचंय. मग इथंच घ्या त्याला अगेन. पहा, यू विल बी रिमाइंडेड अगेन. यू विल बी रिमाइंडेड अगेन. तुला पुन्हा एकदा आठवण करून दिली जाईल. आणि शेवटी मात्र काय करायचं, आपला जो करताय त्याला द्वितीय विभक्ती घ्यायचंय, बाय अस. तर अशा रीतीने दिलेल्या वाक्याचं तुम्ही पेशवेस करू शकता. वी विल रिमाइंड यू अगेन, यू विल बी रिमाइंडेड अगेन बाय अस. तर अशा रीतीनं तुम्ही या वाक्याचं पेशवेस करू शकता. चला आणखी एक वाक्य घेऊया आपण. हे दोन्ही वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता, याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि आता याच्यानंतरचं वाक्य देतो तुम्हाला, तुम्ही सुद्धा त्या वाक्याचं पेशवेस करू शकता. काय वाक्य असं आहे, द गव्हर्नमेंट विल इन्स्टॉल वायफाय हॉटस्पॉट्स. तिसरा प्रश्न, द गव्हर्नमेंट विल install, the government will install the Wi-Fi hotspots. Now the sentence is before you on the board. See the sentence and transform this sentence into past voice. See the type of the sentence. काय बघा वाक्याचा प्रकार पहा. आधी सब्जेक्ट दिलाय. सब्जेक्ट कोण आहे, गव्हर्नमेंट आहे. वाक्यात कोणती क्रिया करणारा सब्जेक्ट म्हणतात. वर्ब कोण आहे, विल स्टँड आहे, सॉरी विल इन्स्टॉल आहे. आणि ऑब्जेक्ट कोण आहे, द वायफाय हॉटस्पॉट. हा सगळा मिळून ऑब्जेक्ट आहे. हॉटस्पॉट हा शब्द नाउन आहे, तो ऑब्जेक्ट आहे.
पण त्याच्याबद्दल माहिती देणारा हा शब्द वायफाय आहे आणि म्हणून तो ऍडजेक्टिव्हचं काम करला आहे. म्हणजे हे द आर्टिकल, हे ऍडजेक्टिव्ह वायफाय आणि हे जे हॉटस्पॉट नावाचं जे नाव आहे हे सगळे जर मिळून आपला ऑब्जेक्ट आहे. आता करा बरं पेशवेस. आधी घेतात कर्म. कर्म कोण आहे? द वायफाय हॉटस्पॉट झालं. त्याच्यानुसार बीचं भविष्यकाळ घ्या, विल बी. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या, इन्स्टॉल्ड. आणि शेवटी बी वाय बाय नंतर जो करता आहे आपल्या वाक्याचा द गव्हर्नमेंट त्याला घ्या. तर अशा रीतीनं तुम्ही दिलेल्या वाक्याचं पेशवेस करू शकता. This is how you can transform the given sentence into पेशवेस. Government. See the spelling. चला झालं. तर अशा रीतीने दिलेल्या वाक्यात तुम्ही काय करू शकता? पेशवेस करू शकता. चला आणखी एक वाक्य येतो. 3 वाक्य दिलीत, आपल्याला 5 वाक्य घ्यायची होती. चला आणखी 2 वाक्य आपण घेऊया आणि ही बाकीची वाक्य तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या. बघा अशा रीतीनं साध्या भविष्यकाळाच्या वाक्याचं पेशवेस करतात. पेशवेस ऑफ सिंपल फ्युचर टेन्स असं केलं जातं. ज्याला सिंपल फ्युचर टेन्स येतो त्याला सिंपल फ्युचर टेन्सचं पेशवेस येतं आणि ज्याला सिंपल फ्युचर टेन्स येत नाही त्याला सिंपल फ्युचर टेन्सचं पेशवेस येत नाही. म्हणून तुम्ही अगोदर टेन्स पक्का करा. टेन्सवर डिपेंड असलेले हे 2 टॉपिक आहेत. कोणकोणते? व्हॉइस आणि डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. चला बरं एक वाक्य पुन्हा एकदा. स्पेशल बसेस विल फेरी. चौथं वाक्य, स्पेशल बसेस will ferry. Special buses will ferry students to their colleges. To their colleges. मित्रांनो फक्त त्या 3 गोष्टी शोधायच्या. किती लांब लागतं वाक्य असू द्या, किती मोठं वाक्य असू द्या, तुम्ही फक्त पेशवेस करण्यासाठी आवश्यक असलेल्या त्या 3 गोष्टी पहा. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. त्या शोधून काढा आणि त्या शोधायच्या कशा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या सहज सापडतात आपल्याला आणि नंतर मग वाक्याचं पेशवेस करा. काळपासून पहा. आधी बघा वाक्याचा प्रकार. बसेस हा जो शब्द आहे तो नाउन आहे आणि वाक्यामध्ये जो नाउन असतो तो क्रियापदाच्या जर आधी आला असेल. हे बघा हे वर्ब आहे. विल, फेरी हे दोघं जण मिळून वर्ब आहेत आणि हे आहे सब्जेक्ट. आणि या सब्जेक्ट बद्दल माहिती देणारा स्पेशल हा शब्द कोण आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे हे दोघं जण मिळून आपलं सब्जेक्ट आहे. हे जरी ऍडजेक्टिव्ह असलं, हे जरी विशेषण असलं, कर्त्याच्या जागी येणारा आर्टिकल असो, विशेषण असो, ते कर्त्यासोबतच ठेवायचं. कर्माच्या जागी येणारं जे आर्टिकल असेल, बरोबर. हे बघा आता आपलं ऑब्जेक्ट हे आहे, बरोबर नाही. ऑब्जेक्टच्या जागी जर एखादं आर्टिकल आलं किंवा ऍडजेक्टिव्ह आलं ते ऑब्जेक्ट सोबतच ठेवायचं जिथं असेल तिथं. म्हणजे जिथं जिथं सब्जेक्ट जाईल तिथे ठेवायचं, जिथं ऑब्जेक्ट जाईल तिथे ठेवायचं. चला या वाक्याचं पेशवेस करा. हा बघा पुन्हा एकदा सांगतो. स्पेशल बसेस हा आपला सब्जेक्ट आहे. विल फेरी हे आपलं वर्ब आहे आणि मेन वर्ब फेरी आहे. फेरीच्या नंतर इथं स्टुडंट्स हा शब्द आलाय, नाम आलाय, त्याला आपला ऑब्जेक्ट म्हणायचं. मुख्य क्रियापदाच्या लगेच नंतर येणाऱ्या नामाला किंवा सर्वनामाला ऑब्जेक्ट म्हणायचं. आणि चला तर आपल्याला सब्जेक्ट भेटलाय, वर्ब भेटलंय, ऑब्जेक्ट भेटलंय. तर या वाक्याचं पेशवेस करून टाका. कसं करतात पेशवेस? आधी कर्म घ्या. कर्म कोण आहे? स्टुडंट्स, विद्यार्थी. चला हा शब्द सिंग्युलर असो की प्लुरल असो, बघा दिलेला जो कर्ता आहे तो अनेकवचनी असो की एकवचनी असो, सहाय्यकारी क्रियापद शाल बी किंवा विल बी कसं घ्यायचं? वाक्याच्या कर्त्याच्या पुरुषानुसार घ्यायचं आहे. स्टुडंट्स हा थर्ड पर्सन असल्यामुळे इथं बीचं भविष्यकाळ घ्या, विल बी. स्टुडंट्स विल बी म्हणजे भविष्यकाळामध्ये वाक्याच्या कर्त्याच्या वचनानुसार हेल्पिंग वर्ब घेत नाहीत, तर वाक्याच्या कर्त्याच्या पुरुषानुसार हेल्पिंग वर्ब घेतात. ऍक्टिव्ह व्हायचं जे ऑब्जेक्ट आहे ते पॅसिव्ह व्हायचा सब्जेक्ट म्हणून सुरुवातीला घ्यायचं, कर्त्याच्या जागी घ्यायचं याला आणि याच्यानुसार बीचं भविष्यकाळ घ्यायचं. बघा हा थर्ड पर्सन आहे. कुणाचंही नाव कशाचंही नाव थर्ड पर्सन असतं म्हणून स्टुडंट्स हा शब्द थर्ड पर्सन आहे म्हणून इथं बीचं भविष्यकाळ घ्यायचं विल बी. स्टुडंट्स विल बी. आता फेरीचं थर्ड फॉर्म काय घ्यायचं? फेरीड. बघा फेरीचं थर्ड फॉर्म होते फेरीड आणि शेवटी काय होतं? बीवाय बाय नंतर करता द्वितीय विभक्ती घ्यायला पाहिजे होता. हा पण उर्वरित जो भाग आहे वाक्याचा
तो थर्ड फॉर्मच्या नंतर लिहितात. स्टुडंट्स विल बी फेरीड टू देअर कॉलेजेस. आता आपला जो करता आहे तो द्वितीय विभक्ती घ्या. आणि करता कोण आहे? स्पेशल बसेस. तर अशा रीतीनं तुम्ही सिंपल फ्युचरचं पेशवेस करू शकता. चला शेवटचं वाक्य घेऊया. आधीच्या प्रेक्षांमध्ये आलेलं, दे विल कॅन्सल द फुटबॉल टुर्नामेंट. दे विल कॅन्सल दी फुटबॉल टूर्नामेंट this year. Now transform this sentence into पेशवेस. Interchange the given sentence into पेशवेस. चला या वाक्याचं पेशवेस करा. They will cancel the football tournament. आता या वाक्याचं अचूक पेशवेस करा. वाक्य पहा, वाक्याचा प्रकार पहा, वाक्याचा काळ पहा, वाक्यामध्ये काय काय दिले ते पहा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सगळ्या गोष्टी दिल्यात का पहा. जर वाक्यात ऑब्जेक्ट असेल तरच त्याचं पेशवेस करता येतं. तुम्ही बघू शकता या वाक्यात, आणि या वाक्याचं पेशवेस तुम्ही करू शकता. आणि जर तुमचं पेशवेस मी जसं दाखवेन तसं आलं असेल, माझ्याप्रमाणे आलं असेल, तर तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला ते दिलेल्या पर्यायामधून शोधायचं असतं, है की नाही. चला, दे विल कॅन्सल द फुटबॉल टुर्नामेंट दिस इयर. या वाक्याचं पेशवेस करायचं. कसं करतात बघा. वाक्याचा प्रकार पहा. आधी सब्जेक्ट आलाय दे हा सब्जेक्ट आहे, सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे. त्याच्यानंतर क्रियापद आलंय विल कॅन्सल वर्ब. आणि मुख्य क्रियापदाच्या लगेच नंतर येणाऱ्या नामाला किंवा सर्वनामाला काय म्हणतात? कर्म म्हणतात. बघा, दे विल कॅन्सल फुटबॉल टुर्नामेंट. फुटबॉल पण नाउन आहे, टुर्नामेंट पण नाउन आहे, पण आपला जो कर्म आहे तो टुर्नामेंट आहे. आणि या टुर्नामेंट शब्दाबद्दल माहिती देणारा शब्द फुटबॉल आहे. कोणतं टुर्नामेंट? फुटबॉलचं टुर्नामेंट हा ऍडजेक्टिव्ह आहे. तर हा जो शब्द समूह आहे द फुटबॉल टुर्नामेंट, हे सगळं मिळून आपला ऑब्जेक्ट आहे. दिस इयर काय? दिस इयर हा ऍडवर्ब ऑफ टाइम आहे. हे ऍडवर्ब आहे. एखाद्या क्रियेबद्दल माहिती देणाऱ्याला ऍडवर्ब म्हणतात. आणि त्यानं दिलेल्या माहितीतून वेळेचा किंवा काळाचा बोध होत असेल तर त्याला क्रियाविशेषण म्हणतात, ऍडवर्ब म्हणतात. दिस इयर हे जे आहे ऍडवर्ब आहे. तर चला, मग आपल्याला काय पाहिजे होतं पेशवेस करण्यासाठी? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ते मिळालं आपल्याला. मग पेशवेस करा. आणि हे जे ऍडवर्ब आहे जिथं होतं तिथं ठेवा. म्हणजे मला काय म्हणायचंय, त्याला BY बायच्या अगोदर आपल्याला घ्यायचं आहे. पहा कसं. आधी घ्या ऑब्जेक्ट. कोण आहे ऑब्जेक्ट? द फुटबॉल. इथे लिहितो मी पेशवेस, द फुटबॉल. पहा, पेशवेस करताना मी इथं आधी ऑब्जेक्ट घ्यालो, द फुटबॉल. लिहिलं. त्याच्यानंतर काय? टुर्नामेंट, द फुटबॉल टुर्नामेंट. हे आपलं ऍक्टिव्हेटचं ऑब्जेक्ट होतं, ते पेशवेसचा सब्जेक्ट म्हणून मी घेतलं. त्यानंतर बीचं भविष्यकाळ रूप घ्या. बीचं भविष्यकाळ रूप इथं काय? विल बी. त्यानंतर कॅन्सलचं थर्ड फॉर्म लिहा. कॅन्सलचं थर्ड फॉर्म पहा काय आहे? कॅन्सल्ड. WL घ्यायचं, नंतर ED घ्यायचं. बघा, कॅन्सल्ड. द फुटबॉल टुर्नामेंट विल बी कॅन्सल्ड. आणि शेवटी काय करायचंय? आपल्याला BY बाय नंतर करता घ्यायचं आहे, पण तो घेण्याच्या पूर्वी हे जे ऍडवर्ब आहे ते इथे घ्यायचं. दिस इयर. आणि शेवटी इथं बघा, दिस इयर बाय देअर. तर अशा रीतीनं तुम्ही या वाक्याचं पेशवेस करू शकता. दे विल कॅन्सल द फुटबॉल टुर्नामेंट दिस इयर. याचं पेशवेस होते, द फुटबॉल टुर्नामेंट विल बी कॅन्सल्ड दिस इयर बाय देम. आहे की नाही. तर असं एकदम सोपं असं काय आहे पेशवेस आहे साध्या भविष्यकाळाचं. म्हणजे कुठलाही काळ दिला असेल त्याचं पेशवेस करणं सोपं आहे. पेशवेस हा टॉपिकच इतका सोपा आहे. फक्त तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट कोण आहे. आणि त्या वाक्याच्या काळाच्या नुसार, त्या काळाच्या पेशवेच्या नियमानुसार तुम्हाला त्या वाक्याचं पेशवेस करायचं आहे. तर मित्रांनो, आज आपण साध्या भविष्यकाळाचं पेशवेस पाहिलंय, सिंपल फ्युचरचं पेशवेस पाहिलंय. IBPS ला आलेले यादीचे प्रश्न आपण घेऊन त्यांचं पेशवेस तुम्हाला इथे करून दाखवलंय. तर पुढच्या तासिकांमध्ये आपण कंटिन्युअस टेन्सचं पेशवेस पाहूया. पेशवेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पेशवेस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स, आहे की नाही. तर मग इथं मी थांबतो. धन्यवाद, थँक्यू. तर आता पुढच्या तासिकेला तुम्ही
अटेंड करायला विसरू नका. आजची तासिका तुम्हाला आवडलीच असेल. वारंवार हे व्हिडिओज पहा आणि व्हायचा जो टॉपिक आहे तो अगदी परिपूर्ण करा, मजबूत करा आणि येत्या परीक्षेमध्ये टेटच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवा. धन्यवाद. थांबतो इथं. थँक्यू.